पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका। सध्या पंढरपूर नगरपालिकेत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची नगरविकास आघाडी तर भारत भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे। गेल्या निवडणुकीत या ठिकाणी भारत भालकेंच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सत्ता संपादन केली होती। 2.5 वर्ष नगराध्यक्ष पदही राखलं होतं। नंतर भालके गटातील 3 नगरसेवक फुटले। तसंच एका नगरसेवकाचं पद रद्द झाल्यानं परिचालक यांच्या शहर विकास आघाडीच्या ताब्यात सत्ता आली। त्याच निवडणुकीत 4 जागा पोटनिवडणुकीत शहर विकास आघाडीने जिंकल्या आणि नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन केली। विरोधकांनी त्यावेळेस मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही करत नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली, पण 7 वर्षांमध्ये पंढरपूर आहे त्यापेक्षा बकाल झालं। मी असं म्हणणार नाही की मी काय जादूची कांडी आहे, मी सगळं फिरवलं आणि लगेच सुजलाम सुफलाम केलं, पण तू मागच्यापेक्षा सुद्धा अधिक चुकीच्या गोष्टी ह्या शहरामध्ये घडल्या। त्यामुळे लोकांना खात्री आहे, मला खात्री आहे की लोक आमच्यावरती विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा आमच्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी संधी देतील। राजकीय विश्लेषकांच्या मते मात्र परिचारकांना अनेकांचे आव्हान आहे। परिचारकांचं वर्चस्व असलं तरी येणाऱ्या निवडणुकीत त्यांना सध्याची राजकीय गणितं पाहिल्यानंतर हे निवडणूक सोपी जाईल असं तरी तूर्त तरी वाटत नाही। पंढरपूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष असं असल्यानं अनेकांनी देव पाण्यात ठेवले। इच्छुकांची गर्दी असल्यानं अनेकांच्या महत्त्वाकांक्षेने पक्षांसमोर अडचण निर्माण झाली आहे। तरीही परिचारक गटांकडून आमदारांचे बंधू उमेश परिचारक, नागेश भोसलेंचं नावही आघाडीवर आहे, तर आमदार भारत भालके गटाकडून किरण घाडगे, रघुनाथ साबळे यांचं नाव आघाडीवर आहे, तर सेनेचे प्राध्यापक रोंगे ही मैदानात उडी मारण्याच्या तयारीत आहेत। या तिरंगी लढतीनं पंढरपूरची नगराध्यक्ष पदाची निवडणूक चांगलीच रंगणार असं दिसतंय। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।